हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर. तर आज आम्ही निघालोय फिरायला. विनाकारण फिरतोय, पण आम्ही या बछड्याला पण सोबत घेतले. पाऊस आले तर आमची खरंच खूप वांदे होतील, कारण आमच्याकडे रेनकोटही नाही आम्ही सेफ्टीसाठी काय घेतले. तर बघूया पुढे काय होते. किसी को मालूम नहीं पड़ना चाहिए कि हम लोग कहाँ जा रहे हैं, वरना गुंडे पीछे पड़ अरे जाए। किसी को पता नहीं चलेगा, मैंने सबको बोल दिया कोल्हापुर नहीं जा रहे बस। तर हे आमचे हॅवी ड्रायव्हर आहेत. यांनी जर एकदा स्पीड मध्ये गाडी चालवली की पाठून किती काळ्या कुत्र्यासारखं भोका तरी यांना पुढे काय ऐकू येणार नाही. अरे तू ड्राइवर है कि स्क्रू ड्राइवर है बेवकूफ? इतना गाड़ी घुमाने का क्या जरूरत है? माझ्या बेबीला बघा ना कसं कळतंय. त्याला वाटते की पप्पा मला कुठेतरी पाडून टाकेल, म्हणून कसं धरून बसले माझं शहाणा बा. कारण त्याला पण माहिती ड्रायव्हिंगच्या बाबतीत मी काही पप्पाची गॅरंटी देऊ शकत नाही. इसकी गारंटी मैं नहीं दे सकता, मेरे पे भरोसा नहीं तो तर ह्यांना जरा स्कूटीचं काहीतरी काम करायचं होतं, मग ह्यांनी गॅरेजवर थांबवलं, पण तिथेही यांचं काम काही झालं नाही. पहिली लागलेली अवदसा 7.5 नाट नष्टर पनवती. मग काम तर काय झालं नाही, मग थांबून काय फायदा. चला म्हटलं यांना कुठेतरी फिरून येऊया. तर आलो आम्ही वाशीला आलो आम्ही मिनीला. जब जब सोचते हैं कि साला पैसा बचाएंगे भविष्य में काम आएगा, तब तक साला ये लोग कहीं घूमने निकल जाएगा, कुछ खाने निकल जाएगा। 10,000 रुपये कमाते नहीं है साला, इन लोगों के पैसे 20,000 रुपये उधारी हो जाता तर है। तिकडचं वातावरण एवढं चांगलं वाटत होतं ना, त्याच्यासोबत थंडाई आम्ही पित होतो. तर आम्हाला एवढं कूल वाटत होतं आणि एवढा मूड आमचा चांगला झालेला ना, तर आम्ही आमच्या पोरासोबत एवढी मस्ती करत होतो. तर आम्हालाही खूप भारी वाटलं इकडे येऊन. मग काय थंडा पिऊन आम्ही एवढं कूल झालो की गरम होण्यासाठी आम्ही मोमोज घेतले. तर एवढं तिखट लागलं की कानातून डायरेक्ट दुकानेच निघायला लागलं बाहेर. तिखट भागवण्यासाठी मेडिकल मधून पाणी घेतलं. आई शपथ 10 वाली बिस्लेरीसाठी पण एवढा मोठा बिल बनवून दिला तिने. मग आम्ही आलो साईबाबाच्या दर्शनासाठी. जसंही साईबाबाचं मंदिर बघितलं तसंही खूप आनंद झाला. जसंही साईबाबाची मूर्ती बघितली तसं मनातून खूपच आनंद झाला. आणि आजही मी या मंदिरात येते. लहानपासून ते मोठेपर्यंत झाले तेव्हापर्यंत या मंदिरात आलेली आहे मी. आणि मलाही खूप आनंद होतो, मलाही खूप शांती भेटते या मंदिरात आली की. आणि बघा त्या साईडला महादेवाची पिंड आहे, तिथं आता सध्या पूजा चालू आहे, तर मी तिकडे नाही जाऊ शकत. तर आता आम्ही परत निघालो घरी जाताना आम्हाला गणपती बाप्पाचेही दर्शन भेटले. कोपर खेळण्याच्या गणपती बाप्पाचं आगमन होत होता आणि आम्हाला खूप गणपती बाप्पाला बघून खूपच आनंद झाला. तर गणपती बाप्पाला बघताना आपण ब्लॉग इथेच खतम करूया. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.